सासरच्या घरी मनस्वीचं आनंदात स्वागत झालं. सुरुवातीचे ते सोनेरी दिवस भुरकन उडून गेले. सुरुवातीला सर्वजण एकमेकांशी बोलत होते, पण नंतर नंतर मात्र सर्वजण आपापल्या विश्वात गुंग झाले. सासूबाई व जाऊबाईही कामापुरतच बोलायच्या. मनस्वी आता एकटी पडू लागली. तिनं हे जावेला सांगितलंही की इथे मला करमत नाही. त्याही तिला बोलल्या, आमच्याशी गप्पा मारत जा, बोलत जा. पण तो रिकामा वेळ कधीच मोठ्या जाऊबाईंनी मनस्वीला दिला नाही. शेवटी मनस्वीने हो नाही करता करता राजपाशी जॉब करण्याचा विषय काढला व त्यामागचं कारणही सांगितलं. मी वडिलांशी बोलून बघतो असं राजने मनस्वीला सांगितलं. दुसऱ्या दिवशी वडिलांपुढे त्याने हा विषय काढला. तेव्हा सासरे म्हणाले, एकतर आपण निमशहरी भागात राहतो, तुला शहरात जायला व तिकडून परत यायला किती वेळ जाईल? सकाळी खूप लवकर जावे लागेल व यायला रात्र होईल. परत घरची कामं तर आलीच. त्यामुळे तुम्ही जॉब करायचा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. असं बोलून त्यांनी तो विषयच संपवला व त्यांची भेदक नजर मनस्वीवर पडली. ती मान खाली घालून गप्प उभी राहिली. तिच्या बेडरूम मध्ये आल्यावर ती खूप रडली. नंतर तिला कळून चुकलं, ह्या घरात आपल्याला नोकरी करता येणार नाही. घरापासून थोड्या अंतरावर त्यांची शेती होती. तिला घरात थांबवेनाच म्हणून ती फेरफटका मारायला शेतावर गेली. तिथल्या मोकळ्या वातावरणात तिला जरा बरं वाटलं. रोजंदारीवर येणाऱ्या बायका, शेतातील शेतगडी काम करत होते व ही त्यांचं काम बघण्यात तल्लीन झाली होती. शेजारी ओढ्याचं पाणी झुळझुळ वाहत होतं. शेवटी ती घरी आली. स्वयंपाकात, घरकामात सासू व जावेला मदत केली. स्वी आज तिच्या विचारातच होती. शेतातील उत्पन्नाचाच आपण गृहउद्योग केला तर या शेतमजूर लोकांनाही काम भेटेल व आपला वेळही जाईल व 4 पैसेही कमवता येतील. मनस्वीने हळूहळू गृहउद्योगाची माहिती काढायला सुरुवात केली. घरातली कामं आटोपून नजीकच्या गृहउद्योग कार्यालयात जाऊन चौकशी केली. एक एक दिवस सर्व गृहउद्योगाशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेतला. कुठल्या मालाला जास्त मागणी आहे, खप होईल का, हे आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तिनं मिळवली. शेवटी तिनं बटाट्याचे वेफर्स विकायचा गृहउद्योग करायचं ठरवलं. गृहउद्योगाला कर्ज तर मिळत होतं, पण प्रश्न आला जागेचा. तर शेतातच शेड बांधून हा गृहउद्योग करायचं तिनं मनोमन ठरवलं. काही दिवसांनी ती राजला म्हणाली, मला बटाट्याचे वेफर्स बनवण्याचा गृहउद्योग करायचाय. घरापासून दूर जाणार नाही, आपल्या शेतातच काम करेल. पहिल्यांदा त्यानं तिला वरवर नकार दिला, पण तिनं त्या व्यवसायासंबंधीची सर्व माहिती सांगूनही, व्यवसायाबद्दल सविस्तर सांगूनही राजने या व्यवसायाला विरोधच केला. तो तिच्या गृहउद्योगाच्या विरोधात होता. तिला सासऱ्यांना हा प्रस्ताव सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक दिवस तिने राजच्या वडिलांसमोर, सासऱ्यांसमोर या गृहउद्योगाचा प्रस्ताव मांडला व या विषयावर तिने घेतलेला आढावा, पेपर्स, माहिती सांगितली. जर गृहउद्योग वाढला तर आपल्या गावातल्या बायकांनाही रोजगार मिळेल, ही तिची कल्पना राजच्या वडिलांना म्हणजे सासऱ्यांना आवडली. मनस्वी थोडी घाबरूनच होती. खाली मान घालून त्यांच्यासमोर उभी होती. रघुनाथरावांनी म्हणजे तिच्या सासऱ्यांनी गृहउद्योगाला परवानगी दिली. मनस्वीला खूप आश्चर्य वाटलं. नोकरीला विरोध करणाऱ्या सासऱ्यांनी माझ्या गृहउद्योगाला परवानगी दिली व तिला आनंदही झाला. नवऱ्याने साथ दिली नाही, पण सासरे मात्र खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. सासऱ्यांनी मनस्वीला होकार कसा काय दिला हे थोरल्या जावेला काही रुचलं नाही. त्यामुळे जाऊबाईंनी लगेचच आक्षेप घेतला. मग घरातली कामं मी आणि सासूबाईंनी म्हणजे आत्यांनीच करायची का? रघुनाथरावांनी तीक्ष्ण नजरेने थोरल्या सुनबाईंना गप्प केलं. त्यांनी लगेचच मनस्वीला प्रश्न केला,
काय हो धाकट्या सुनबाई, घर सांभाळून तुम्हाला हे सर्व जमणार आहे का? मनस्वीने त्यांना हो करेन मी असं सांगितलं. तेव्हा मनस्वीच्या डोळ्यातील चमक सासऱ्यांना जाणवली. चला, हा विषय आता इथंच संपला असं म्हणून ते शेतावर फेरफटका मारायला निघून गेले. दोन्ही सुना सासूला सारख्याच होत्या. आज धाकट्या सुनेचं सासूला खूप कौतुक वाटत होतं, पण त्या काहीच न बोलता मनस्वीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचं घरकाम करायला निघून गेल्या. मनस्वीला सासूबाईंची कौतुकाची थाप व मामांजींचा होकार ऐकल्यावर खूप आनंद झाला. काम करण्यास अजून हुरूप आला.